मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। अखेर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत। आता प्रश्न उरलेला आहे पीक विम्याचे पैसे। आता या जिल्ह्यामध्ये वाटप आता लवकरच सुरू होणार आहे। चला तर जाणून घेऊ कोणकोणते जिल्हे आहेत। व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि या योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, पण विसरू नका। चला तर संपूर्ण बातमी जाणून घेऊ याच व्हिडिओच्या माध्यमातून। एकंदरीत अनेक दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि आपण जर पाहिलं तर 31,000 कोटी रुपयाचं जे पॅकेज जाहीर झालं त्यामध्ये एक पीक विम्यासाठी सुद्धा हेक्टरी जे पैसे आहेत ते आता लवकरच वाटप सुरू होणार आहे। या संदर्भात कोणकोणते जिल्हे आहेत या संदर्भात आपण माहिती घेऊ, नेमके कोणते जिल्हे यामध्ये असणार आहेत आणि जवळपास सर्वच जिल्हे यामध्ये असू शकतात अशी शक्यता आहे। त्यामध्ये तालुके सुद्धा आपण पाहणार आहोत। एकंदरीत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। दुसरा म्हणजे आधार संलग्न बँकेमध्ये डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे भेटतील अशी आशा आहे। तर पीक विम्याचे पैसे हे आधार संलग्न बँकेमध्ये आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्याच्यामध्येच पडतील। तर कोणकोणते जिल्हे आहेत चला तर स्क्रीनच्या माध्यमातून जाणून घेऊ। सुरुवातीस जिल्हा आहे यवतमाळ, दुसरा आहे अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला, तसेच चंद्रपूर, आपला वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक। जवळपास आपण पाहिले तर सर्वच जिल्हे यामध्ये येऊ शकतात। जळगाव, नंदुरबार, धाराशिव आणि लातूर। तशाच पद्धतीने आपला परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, जालना जिल्हा, तसेच आपला बीड जिल्हा असेल, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि आपला शेवटचा ठाणे आणि पालघर, असे 31 असे जिल्हे यामध्ये समाविष्ट असतील। एकंदरीत हा जो GR आहे या GR नुसार हे सर्व जिल्हे आहेत आणि त्याचे हे सर्व तालुके सुद्धा देण्यात आलेले आहेत। जवळपास सर्वच जिल्हे आणि सर्वच तालुक्यामध्ये यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत। लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे आता वाटप सुरू होतील अशी आशा आहे। धन्यवाद।